राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। तुंग येथील पवित्र भूमीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला नव्या जोमाची, नव्या आशेची सुरुवात झाली। कवठेपिराण जिल्हा परिषद गट तसेच दुधगाव व कवठेपिराण पंचायत समिती गटातील स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारांचा भव्य आणि उत्साही प्रचार शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला। या शुभारंभाने निवडणूक प्रचाराची सुरुवात झाली नाही, तर शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी विचारधारेची ताकद पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली। तुंगच्या वातावरणात घोषणांचा निनाद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेच्या डोळ्यात दिसणारी अपेक्षा हे सारे चित्र भारावून टाकणारे होते। या कार्यक्रमाला सर्वोदय साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या सोबत भीमराव माने, अर्जुन माने, श्रीकांत वडगावे, साळवाडीचे ज्येष्ठ नेते आप्पा काटकर, गजू मसुटगे, माळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश वसुकले, सनी गडगे, दुधगावच्या कर्तबगार सरपंच करिश्मा पाखरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा म्हेत्रे, अस्मिता पाटील, भरत साजने, बाबा सांद्रे, गिरीश पाटील, प्रवीण कोल्हे, अमोल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते। तिन्ही गावातील स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या प्रचार शुभारंभाला प्रचंड बळ दिले। कार्यकर्त्यांचा उत्साह, नेत्यांचा आत्मविश्वास आणि जनतेचा विश्वास पाहता येणाऱ्या काळात हा लढा अधिक तीव्र होणार हे स्पष्टपणे जाणवत होते। तुंग येथील हा प्रचार शुभारंभ म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हता, तो होता स्वाभिमानाचा हुंकार, अन्यायाविरोधातील निर्धार आणि परिवर्तनाची ठाम पाऊलवाट। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।